नवी मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने आता प्रचारानं वेग घेतलेला आहे। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बेलापूरमध्ये प्रचार रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आलेली आहे। मी इथे सीबीडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळातली कामं ही लोकांपर्यंत पोहोचवायला आलोय आणि या भागात झालेला भ्रष्टाचार याचा आम्ही जाहीर निषेध करतो। या भागात अतिशय उत्तम 3 महिलांचा प्रचार करण्यासाठी मी इथे आलेले। रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी। ठाकरे बंधूंची सभा टोमणे मारण्याची सभा असेल, मराठी माणसांना भडकवण्याची सभा होणार आहे। सभेत विकासाची चर्चा होणार नाही। मंत्री योगेश कदम यांनी आता ठाकरे बंधूंच्या सभेवर टीका केली आहे। त्यांनी ते कुठल्या आधारे सांगितलं मला माहिती नाही। आज गृहराज्य मंत्री म्हणून मी अतिशय खात्रीपूर्वक सांगतोय, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृहमंत्री म्हणून त्यांनी मागील 7 वर्षामध्ये जी काही कारवाई केलेली आहे, आता ह्या 7 वर्षामध्ये मागे खरं तर 2.5 वर्ष ही महाविकास आघाडीमध्ये होती। महाविकास आघाडीचे तिथे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मग का कारवाई केल्या नाहीत, त्यांच्या काळामध्ये किती कारवाई झाल्या, त्यांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये किती ड्रग्ज पकडले गेले, हा प्रश्न त्यांना पण विचारला पाहिजे। 10 वर्षामध्ये 2.5 वर्ष ही त्यांची पण होती। म्हणून मला वाटतं फक्त बदनामी करण्यासाठीची आपण वक्तव्य करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।